पुढच्या 1 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक आपण उभारणार आहोत. शिवसृष्टी म्हणून त्याचं निर्माण केलं जाणार. जसं साईबाबांचा हा पुतळा या ठिकाणी आपण त्या त्रिकोणामध्ये उभारला, सेल्फी पॉइंट झाला. महाराष्ट्रामधला येणारा प्रत्येक साई भक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे भेट दिल्याशिवाय जाणार नाही, असं स्मारक आपण तयार करणार आहोत. त्या कागदाची पूर्तता सुरू केली आहे. हे तुमच्यामुळे मिळालेलं मंत्रिपद आहे. जलसंपदा विभाग आपल्याकडे आहे. जागा आली, महसूल मध्ये होतो, जागा मिळाली, नगरपालिकेला देऊन टाकली गरिबांसाठी. थीम पार्कची वर्क ऑर्डर सुरू झाली मिळालेली आहे. थीम पार्कचं काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल आणि एक भव्य दिव्य लेझर शोचं थीम पार्क आपण उभारणार आहोत. हे कशासाठी आहे? आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय या सगळ्या युवकांना घेऊन डिझाईन मध्ये आपण सगळ्यांचे विचार घेऊ, प्रत्येकाचं मत घेऊ. कारण की जी ऊर्जा आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यांच्यामध्ये पाहायला मिळते, या ऊर्जेचा वापर समाज हितासाठी तुम्ही करावं. नाही तर इथून संपल्यानंतर परत आपण आपल्या आपल्या कामाला लागू नका. 1 दिवस 15 दिवस होतं, 1 दिवस तरी या शिर्डीच्या युवकांनी 1 दिवस एक तरी सामाजिक काम आपण घेतलं पाहिजे. एक तरी सामाजिक काम, पुढे स्वच्छता करणं असो, एखाद्या शाळेमध्ये मुलांना आपण आपल्या आत्मीयतून जोपर्यंत आपण हा भेदभाव मिटवत नाही तोपर्यंत भाषणाने काय उपयोग होणार. मी तर करणार आहे. तुम्ही आले तर ठीक, नाही तर आमचे टोपीवाले असतातच सगळे, काय पाहिजे काही पुढे जात नाही. परत एकदा कैलासवासी सुभाष घोडे व कैलासवासी नितीन शिजोळ या दोन्हीही व्यक्तींच्या आत्म्यात चिर शांती लाभो ही मी साईबाबांनी प्रार्थना करतो. या दोन्ही परिवाराबरोबर विखे पाटील परिवार सहभागी आहे. तुम्हाला भविष्यात काही जरी अडचण आल्यास, आणि तसंच कृष्णा देहरकर ते तर पीएमटी मध्ये प्रवारा मेडिकल मध्ये उपचार घेत आहेत, आले ते देखील आले. कधीही कुठली गोष्टीची आवश्यकता झाली तर आमचे दरवाजे तुमच्या येण्यासाठी संकोच करू नका. जी घटना घडली ती मी बदलू शकत नाही. ज्या लोकांच्या घरी हे लोक मृत झाले ते मी बदलू शकत नाही. फक्त मी माफी मागू शकतो की ही घटना घडली नव्हती पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या या घटनेमुळे वेदना झाल्या त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक गोष्टीची खात्री आवर्जून देतो की माझा 100% प्रयत्न की परत अशी घटना कधीही घडू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.